नेपाळचा वैचारिक उद्रेक भारतात झाला तर सोशल मीडियावरील बंदी आणि भ्रष्टाचारामुळे नेपाळमध्ये मध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. देशभरातील युवक रस्त्यावर उतरले आहेत. हिंसाचाराला उद्रेक झाला आहे. या प्रकारामुळे नेपाळच्या पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला आहे, तर अनेक मंत्र्यांना मारहाणीलाही सामोरं जावं लागलं आहे. तेथील सैन्य दलही परिस्थिती नियंत्रण मिळवण्यासाठी आता रस्त्यावर उतरलं आहे. दरम्यान नेपाळमध्ये सुरू झालेल्या या हिंसक आंदोलनावर भारताने आतापर्यंत खूपच सावध प्रतिक्रिया दिली आहे. परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत भारतीय नागरिकांनी नेपाळचा प्रवास करू नये असा सल्ला भारताने दिला आहे. नेपाळ देशाची स्थिती पाहता भारतातील नेते काही प्रमाण अस्वस्थ झाले असतील. भारत देशातही झेन एक वेगळ्या प्रकार विचार करत असतात. तशाच विचारांचा उद्रेक भारतातही होऊ शकतो का, असा प्रश्न आता पडायला सुरुवात झाली आहे. याच सगळ्या गोष्टी सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी गणेश आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. सुरुवातीला जाणून घेऊया नेपाळमधील नेमकं काय सुरू आहे. नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये सोशल मीडियावरील बंदी घातल्यानंतर सोमवारी 8 सप्टेंबर तरुणांनी आंदोलन सुरू केलं. या आंदोलन दरम्यान पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झालेल्या चकमकीत 20हून अधिक जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर मंगळवारीही 9 सप्टेंबर 2 जणांचा मृत्यू झाला. नेपाळ हा भूमी परिवेष्टित लँडलॉक देश असल्यामुळे अनेक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी तो भारतावर पूर्णपणे अवलंबून आहे. वस्तू पुरवठा करण्यात भारताची भूमिका खूप महत्वाची आहे. असो, हा काय आपला आजचा मुद्दा नाही. आपला मुद्दा आहे की नेपाळ सारखी परिस्थिती भारतात उद्भवू शकते का आणि ती कशामुळं. मुळात ही झेन जनरेशन म्हणजे काय असा अनेकांना प्रश्न पडतो. तर झेन ही संज्ञा म्हणजे जनरेशन झेड चं संक्षिप्त रूप आहे. ही पिढी अंदाजे 1997 ते 2012 दरम्यान जन्माला आलेल्या लोकांना संबोधते. हे वर्गीकरण थोडंफार बदलू शकतं, परंतु सामान्यतः हेच कालखंड धरला जातो. आता या पिढीची तंत्रज्ञानाशी जवळीक असते. ही पहिली पिढी आहे जी इंटरनेट, स्मार्टफोन, सोशल मीडिया यांच्यासाठी मोठी झाली आहे. त्यांचं बालपण, किशोरावस्था डिजिटल युगात गेली आहे. इंस्टाग्राम, टिकटॉक, स्नॅपचॅट अशा ॲपचा वापर ही पिढी खूप करते. सोशल मीडियाचा प्रभाव त्यांच्या जीवनशैलीवर स्पष्टपणे दिसतो. सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे झेन लोक स्वतंत्र विचारवंत असतात. स्वतंत्र विचाराचे सामाजिक प्रश्न, मानसिक आरोग्य, पर्यावरण या विषयाबाबत जे जागरूक असतात त्यांच्याकडे संवादाची शैली वेगळी शैली असते. शॉर्ट फॉर्म कंटेंट, मीम्स, GIFs, इमोजीज याचा वापर करून ही पिढी संवाद साधते. पारंपरिक 9 ते 5 नोकऱ्या किंवा एकाच कंपनीत आयुष्यभर काम करण्याचा विचार कमी आहे. ती फ्रीलान्सिंग, स्टार्टअप्स किंवा रिमोट वर्क याकडे झुकतात. विविधता, डायव्हर्सिटी, लिंग समानता, जेंडर इक्वॅलिटी, LGBTQ+ अधिकार अशा मुद्द्यावर झेन खूप संवेदनशील आणि सक्रिय असते. हा परिचय आहे झेन पिढीचा. आता अशा पिढीमुळं प्रत्येक देशात एक वेगळं वातावरण तयार होत आहे. भारत ही यामध्ये माग नाही. देशांतर्गत सुरू असलेला भ्रष्टाचार, वाढती गुन्हेगारी, बलात्कार, बेरोजगारी, महागाई, नेत्यांची मनमानी या सगळ्या गोष्टींना अशा गोष्टी कारणीभूत ठरू शकतात. जे बलात्कार करतात तेच नेते सत्ताधारी पक्षात असतात. ज्या नेत्यावर करोडो रुपयाची घोटाळा केलेली प्रकरणे, आरोप असतात, तोच नेता कोणते तरी मंत्रीपद सांभाळत असतो. त्यामुळे भारतात देशाअंतर्गत अशा प्रकारची परिस्थिती कायम राहिली तर देशाची भवितव्य ही झेन पिढी ठरवेल. लोकांना रोजगार नाही, नोकऱ्या नाही, शेतकऱ्यांना खतं मिळत नाही, सिंचनासाठी पाणी नाही, देशात कायद्याचं राज्य नाही, नेते आपल्या फायद्यासाठी कायदे बदलतात. त्याचं जीवन पूर्णपणे बदलून गेलं आहे. त्याची घरं आलिशान झाली आहेत. त्याची मुलं परदेशात राहतात, पण
सर्वसामान्य लोकांचं जीवन मात्र बदललेलं नाही आणि यामुळे हा विरोध आहे. नेपाळमध्ये याच वर्षी 5 महिन्यात राजेशाही समर्थनात आंदोलनात झाली होती. नेपाळची अर्थव्यवस्था आणि शासन व्यवस्था खराब झाल्यामुळं युवक चांगलं जीवन आणि रोजगार शोधण्यासाठी सातत्यानं इतर देशामध्ये जात आहेत. एक छोटा मुद्दा कुठपर्यंत पोहोचू शकतो हे आपण गेल्या काही वर्षात पाहिले असेल. प्रामुख्याने भारतात जवळ असलेल्या देशामध्ये या प्रकारच्या घटना घडल्याही देशासाठी चिंतेची बाब आहे. श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान अशा देशामध्ये ज्या काही घटना घडत आहेत याचा आता आपण हे विचार करावा लागेल. याच काळच्या काळात जर राजेशाहीप्रमाणे सरकार वागलं तर त्यांचा परिणाम देखील आपल्याला भोगावा लागेल. त्यामुळे भ्रष्टाचारी, स्त्रियांवर अत्याचार करणारे आणि हुकुमशाही गाजवणारे नेते सरकारी बाजूला केले पाहिजेत. आजही जेन झी जनरेशन पिढी एका छोट्या मुद्द्याला किती मोठ्या प्रमाणात घेऊन जाऊ शकते याचं जिवंत उदाहरण आपण नेपाळद्वारे पाहू शकतो. बाकी या मुद्द्यावर तुमची मते काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.